भाग 2. निसर्गरम्य कर्नाटक, स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे व प्रेक्षणीय मंदिर. या भागामध्ये वैशिष्ट्यपूर्ण सुंदर समुद्रकिनारे व काही प्रेक्षणीय मंदिरे आपण पाहणार आहोत. मूकांबिका देवीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो. वाटेत अतिशय सुंदर मरवंथे बीच आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्य, जंगलातून जाणारा पश्चिम घाटातून जाणारा रस्ता आणि इथे एका बाजूला बीच तर दुसऱ्या बाजूला शांत स्वच्छ पाणी असलेली सुपर्णिका नदी. ती गंधरी येथे समुद्राला मिळते. समुद्राचं पाणी निळसर. हा अरेबियन समुद्र फार सुंदर आहे. समुद्रकिनारी मोठे मोठे दगड असल्यामुळे तो वेगळाच वाटतो. हा बीच, त्या ठिकाणी आम्ही फोटो काढले. तिथले शांतता आणि सुंदरतेची अनुभूती घेतली. तिथून निघाल्यावर काही वेळाने मुर्डेश्वरला पोहोचलो. मुर्डेश्वरच्या मंदिरात गर्दी होती, पण दर्शन छान झाले. मुर्डेश्वर मंदिरासाठी व सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आध्यात्मिक अनुभूती व अचंबित करणारे समुद्र दर्शन याचा एकाच वेळी अनुभव घेतला. इथे जगातील दुसरी सर्वात उंच शिवमूर्ती आहे, 123 फूट उंच. ती समुद्र किनाऱ्यावरूनही दुरून दिसू शकते. मंदिरातील राजा गोपूर 20 मजले आहे. आम्ही लिफ्टने वर गेलो. तिथून शंकराची भव्य मूर्ती स्पष्ट दिसत होती आणि दूर दूरपर्यंत अथांग समुद्र. तिथेच बसून राहावे वाटत होते. थोड्या वेळाने खाली आलो. तिथे परिसरात अजून एक मंदिर होते. त्या ठिकाणी गुहा बनवली आहे. त्यामध्ये गोकर्ण आणि मुर्डेश्वरची आख्यायिका पुतळे व चित्ररूपात दाखवली आहे. बाहेर आल्यावर समोर मोठा नंदी अगदी खरा असल्यासारखा दिसत होता. त्या परिसरात समुद्र मंथन, अर्जुन श्रीकृष्णाचा रथ, सूर्यरथ अशा भव्य कलाकृती आहेत. हे सगळे डोळ्यात साठवून निघाले. समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलमध्ये रूमच्या खिडकीतून समोरच मुर्डेश्वरचा अथांग समुद्र दिसत होता. थोडे आवरून समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलो. सूर्यास्त पाहिला. रात्री जेवणासाठी बाहेर गेलो तेव्हा मुर्डेश्वर मंदिर दिव्यांच्या रोषणाईने उजळल्यामुळे आणखी सुंदर दिसत होते. महादेवाची मूर्ती, गोपूर झळाळून निघाले होते. मुर्डेश्वरहून सकाळी 8:30च्या सुमारास नाश्ता करून निघालो. तिथून इडगुंजी गणपती मंदिर 20 किलोमीटर अंतरावर होते. गाडी पार्क करून थोडे चालत निघालो. या मंदिराची कथा अशी आहे. नारद मुनींनी ऋषींना येणारे अडथळे दूर करण्यासाठी गणेशाची उपासना करायला सांगितली. त्या उपासनेमुळे गणेश देवता तिथे कायमस्वरूपी वास्तव्यास राहील. ही मूर्ती 2 हात असलेली आणि उभी आहे. एका हातात कमळ व दुसऱ्या हातात मोदक आहे. स्कंद पुराणानुसार द्वापार युगाच्या शेवटी
हे मंदिर निर्माण झाले. तिथे डाव्या बाजूला शरावती नदी आहे. तसेच गणेश तीर्थ, चक्रतीर्थ हे तलाव तिथे आहे. गणपतीला वाहण्यासाठी सुंदर कमळे व दुर्वा मिळाले. त्या मनोभावे अर्पण करून दर्शन घेऊन निघा. इडगुंजीहून 1.5 तासाचा प्रवास करून गोकर्ण महाबळेश्वरला गेलो. मंदिर छोटे पण छान आहे. हे स्थान दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. याची कथा सांगितली जाते. रावणाने कठोर तप करून शंकराला प्रसन्न करून आत्मलिंग मिळवले. त्यामुळे त्याला अमरत्व मिळणार होते. मात्र हे धोकादायक होते. त्यामुळे श्री गणेशाने बालकाचे रूप घेतले. रावणाने थोड्या वेळासाठी ते आत्मलिंग गणेशाकडे दिले. गणेशाने ते गोकर्णाच्या जमिनीवर ठेवले. ते जमिनीवर ठेवायचे नव्हते. रावण महाशक्तिमान असून त्याला ते उचलता येईना. म्हणून त्या लिंगाला महाबळेश्वर म्हटले जाते. हा भाग गायीच्या कानाच्या आकाराचा आहे. इथे आत्मलिंगाला स्पर्श करण्याची मुभा आहे. शिवपिंडीवर जल अर्पण करून स्पर्श करून पाणी डोळ्याला लावले. तुम्ही जेवढ्या समर्पण भावनेने नतमस्तक व्हाल तेवढी अनुभूती तुम्हाला जाणवेल. तिथून आम्ही बीचवर गेलो. ओम बीच हाही खूप स्वच्छ आहे. पायऱ्या उतरून समुद्र किनाऱ्यावर पोचलो. बोटिंगसाठी पैसे भरून 50 मिनिटाची जलसफारी करण्यासाठी बोटीत चढलो. अथांग समुद्र, हिरव्या निळ्या पाण्याची सर मिसळ, समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगा. तर विलोभनीय दृश्य होतं. बीचचा आकार नैसर्गिकपणे ओम सारखा दिसतो. अप्रतिम सौंदर्य पाहत निघा. त्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे बीच आहे आणि ते विविध कारणासाठी प्रसिद्ध आहे. हाफ मून बीच हा अर्धचंद्राकृती आहे. पॅराडाईज बीचवर धर्तीवर स्वर्ग उतरल्यासारखे वाटते हे ऐकले, पण तो बोटीतूनच लांबून पाहिला. डॉल्फिन पॉइंटवर डॉल्फिन मात्र दिसले नाही. अघनाशिनी नदी व अरबी समुद्र एकमेकात मिसळलेले पाहिले. लाईट हाऊस, कुडले बीच व निर्वाणा बीच बोटीतून दाखवले. फेरी संपून ओम बीचवर आलो. तिथली आठवण म्हणून मॅग्नेट्स घेतले. तिथून निघाल्यावर वाटेत जेवण घेतले, ते चांगले होते. पुढे थोडा घाट लागला. प्रवासात निसर्ग सौंदर्य पहा. बेळगावला कधी पोचलो कळलेच नाही. बेळगावमधले प्रसिद्ध मांडे कुंदा खरेदी केला. प्रवासातील आठवणी मनात घोळवत असतानाच झोपेच्या अधीन झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता वंदे भारतने निघून पुण्यात दुपारी 1:30 वाजता पोचलो. प्रवासातल्या सुखद आठवणी मनात घेत